NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा नगरपालिकेच्या सभेला पत्रकारांना नो एंट्री, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह। 5,000ची लाच घेताना डेटा एंट्री ऑपरेटर रंगेहात अटकेत, तालुका कृषी अधिकाऱ्यावरही गुन्हा। साक्री बसस्टँडवर 6 लाखांचे सोनं लंपास, महिला चोरटी CCTVत कैद। विसरवाडीतून शेकडो भाविकांची पालखी पदयात्रा देवमोगऱ्याकडे रवाना। श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाईच्या येथे संशोधन मार्गदर्शनासाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न। आता सविस्तर बातम्या। शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे पार पडली। मात्र या सभेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे शहादा नगरपालिकाच्या कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात झाली। शहराच्या विकासाशी संबंधित एकूण 35 विषय अजेंड्यावर होते। या विषयांवरील चर्चा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार सभास्थळी पोहोचले असता त्यांना सभागृहाबाहेरच थांबवण्यात आले। विशेष म्हणजे महिला नगरसेविकांच्या वतीने आलेल्या प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती असून याबाबत संबंधित प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे। सभेत झालेल्या चर्चेनंतर 35 विषयांपैकी फक्त 10 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर 14 विषय नामंजूर करण्यात आले असून 11 विषय स्थगित ठेवण्यात आले आहेत। मात्र कोणते विषय मंजूर, नामंजूर किंवा स्थगित झाले याची सविस्तर अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यामागे कारण स्पष्ट करावे अशी मागणी स्थानिक पत्रकारांकडून करण्यात येत असून पालिकेच्या कामकाजात पारदर्शकता राखावी अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। शासकीय अनुदानाची यादी प्रमाणित करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागून स्वीकारताना शिरपूर तालुका कृषी कार्यालयातील डेटा एंट्री ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या प्रकरणी संबंधित डेटा ऑपरेटरसह तालुका कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदाराकडे शासनमान्य बियाणे व खत विक्रीचे दुकान असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत गव्हाचे प्रमाणित बियाणे वितरित करण्यात आले होते। तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली। यावेळी डेटा एंट्री ऑपरेटर सुनील धनराज पाटील वय 31 याने तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारताच त्याला पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले। या मागणीस तालुका कृषी अधिकारी संजय पवार याने दुजोरा दिल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे। या कारवाईनंतर दोघांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईमुळे कृषी कार्यालयात खळबळ उडाली आहे। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। साक्री बस स्टँड परिसरात भर दिवसा सोनसाखळी चोरीची धक्कादायक घटना घडली। दमनारकडे जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 2 सोन्याचे चैन अज्ञात महिलेने लंपास केल्याने सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ही चोरी बस स्टँडवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून संशयित महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही 3 ते 4 वेळा अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। स्थानिकांनी बस स्टँड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा व नियमित गस्त सुरू करावी अशी मागणी केली आहे। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। महाशिवरात्रीच्या निमित्ताने विसरवाडी येथून शेकडो भाविकांच्या पालखी पदयात्रा जत्था देवमोगराकडे रवाना झाला आहे। ही पदयात्रा विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोगरा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती। विसरवाडी, श्रावणी, खांडबारा, अक्कलकुवा, सागबारा आदी मार्गे सुमारे 120 किलोमीटरचा प्रवास करून देवमोगऱ्यात दर्शन घेऊन पदयात्रेचा समारोप होणार आहे। यावेळी धनंजय गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, दीपेश गावित, अशोक गावित तसेच ग्रामस्थ व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। NDT न्यूजसाठी रईस शेख, विसरवाडी।
श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाईचा येथील सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने प्राध्यापक तसेच अभियांत्रिकी पदव्युत्तर व PhD संशोधन करणाऱ्या व करावयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश संशोधन कौशल्य वृद्धिंगत करणे, संशोधन प्रक्रियेतील निकष समजावून देणे तसेच गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता। कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून GS रायसोनी इन्स्टिट्यूट जळगाव येथील डीन डॉक्टर संजय शेखावत तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट डीन डॉक्टर मुकुंद पाटील यांनी मार्गदर्शन केले। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष RJ जमादार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष सरकार साहेब रावल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तसेच राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनामुळे संशोधनाभिमुख उपक्रमांना चालना मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। संस्थेचे सचिव CN राजपूत, विस्तार सहसचिव RT गिरासे, सहसचिव DN जाधव तसेच सामान्य प्रशासन सचिव ललित सिंह गिरासे यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या। यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DM पटेल, तंत्रनिकेतनचे प्राचार्य MD पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य BD गिरासे तसेच तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य KD सोनार उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी पदव्युत्तर विभाग प्रमुख प्राध्यापक HD वाघ, पदवी विभाग प्रमुख प्राध्यापक SM बाविस्कर तसेच सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले। त्यांच्या नियोजनबद्ध व समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे हा फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम उद्दिष्टपूर्तीसह यशस्वीरित्या पार पडला। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज।